नमस्कार. आंब्यावरील डिंक्या रोगामुळे खोडाची साल फाटून चिकट डिंक बाहेर पडतो, त्यामुळे झाडाचे नुकसान होते. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी आंतरमशागत करताना खोडाला इजा न करणे, सिंचनाचा व्यवस्थापन सुधारणे आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड सारख्या बुरशीनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे. तर या रोगाची लक्षणे काय आहेत? तर झाडाच्या जमिनीच्या जवळच्या खोडाच्या भागावर चट्टे दिसतात, झाडाची साल सुकते, आकुंचन पावते आणि लांब उभ्या पट्ट्यामध्ये तडकते. तडकलेल्या भागातून मोठ्या प्रमाणात चिकट डिंक बाहेर पडतो. तर रोगाची कारणे काय आहेत? हा एक बुरशीजन्य रोग आहे, जो फायटोफॅक्टोरा प्रजातीतील बुरशीमुळे होतं. तर यावर नियंत्रण आणि उपाय काय आहेत? तर याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आंतरमशागत करताना रोटरमुळे किंवा इतर अवजारांनी झाडांच्या खोडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीत पाणी साचून देऊ नये, कारण यामुळे बुरशी वाढण्यास मदत होते. तसेच नियंत्रण करण्यासाठी रासायनिक उपाय म्हणजे सिंचनाच्या पाण्यासोबत बुरशीनाशक जसे की कॉपर ऑक्सीक्लोराइड 500 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात मिसळून द्यावे. तसेच स्वच्छता राखावी, प्रादुर्भावग्रस्त भाग कोरडा करून बुरशीनाशक लावे किंवा प्रभावित झाडाची साल काढून टाकावी. झाडांची निगा राखावी. झाडांच्या नैसर्गिक वाढीसाठी पोषक खताचा योग्य मात्रा देणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की डिंक्या रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डोफेस्ट आणि कॉपर ऑक्सीक्लोराइडसाठी कॉपर हे बुरशीनाशक आणि लिझेंटा ज्याच्यामध्ये की इमिडाक्लोप्रिड याच्यासारखे कीटकनाशक यांचं एकत्रित मिसळून एक द्रावण तयार केलेलं आहे व सदर द्रावण डिंक्याग्रस्त भाग किंवा जिथून भुसा वगैरे बाहेर पडत आहे त्या भागावरती व्यवस्थितपणे सर्व फाटी बुजून घेतलेल्या आहेत. धन्यवाद.